ही रक्कम किती जाहीर केली, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळतील, पैसे आज येणार की उद्या येणार, असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात असेल. पण बघा आता महाराष्ट्रभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी म्हणजे प्रति शेतकरी मोठी रक्कम सरकारने मंजूर केलेली असून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे डीबीटीच्या माध्यमातून आता टाकण्याचा निर्णय सरकारचा आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करायची नाहीये किंवा कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. मोठी रक्कम ही आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना सरकार एकदाच देणार आहे आणि हे पूर्ण पैसे वाटप आता सुरू करत असून हे पैसे सर्वात आधी या 12 जिल्ह्यात जमा होणार आहेत. मग कोणत्या जिल्ह्यात सरकार सर्वात आधी पैसे वाटप करत आहे, पैसे कशा पद्धतीत मिळणार, सर्व काही अपडेट आपण बघणार आहोत. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. इथे सांगितलं आहे की प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे वाटप होत आहेत. बघा या ठिकाणी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक मोठा निर्णय झाला आहे. सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे वाटप होणार आहेत. बघा सविस्तर यादी आलेली असून सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. बघा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची बातमी म्हणजे आता हे पैसे वितरण पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून सरकारने जाहीर केलेलं आहे. डीबीटी अशी प्रक्रिया असते की या माध्यमातून एकदा सरकारने पैसे वाटप सुरू केले की 30 ते 35 मिनिटात लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत असतात. यावेळेस आता सरकारकडून पूर्ण यादी जाहीर झालेली आहे. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा आता शेतकरी बांधवांनो तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात 17,000 रुपयांचा पीक विमा, बघा काहींना 17,000 रुपये, काहींना पीक विम्याचे 21,000 रुपये, तर काही असे शेतकरी आहेत की त्यांना 15,000 रुपये पण मिळणार आहेत. म्हणजे सरकार वेगवेगळी रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप सुरू करत आहे. आता ही पूर्ण पैसे पीक विम्याचे शेतकऱ्यांना देण्यासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलाय असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा आता शेतकरी बांधवांचा गुढीपाडव्याचा सण अखेर आनंदी बघायला मिळत आहे. आता सर्वांचा गुढीपाडवा गोड झालेला असून शेतकऱ्यांना गुढीपाडव्याचीच मोठी भेट आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. होय, आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सर्वात मोठी घोषणा आता सरकारने केलेली असून हे पैसे वाटप आता डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण सुरू झालेला आहे आणि सरकारने आता पूर्ण पैसे वाटपाची यादी जाहीर केलेली आहे. पण बघा आता सध्या स्थितीला जे पीएम किसानचं पैसे वाटप शेतकऱ्यांना झालं त्या माध्यमातून 2,000 आली, पण काहींना भेटली नाहीत. पण ते पैसे वाटप डीबीटीच्या माध्यमातून सुरूच आहे. ते आज उद्या ज्यांना मिळाले नसतील त्यांना मिळतील. थोडंफार काही शेतकऱ्यांना मागे पुढे होत असतं, पण आता लवकरच पीक विम्याचे पैसे वाटप पण सुरू होत आहेत आणि लवकरच तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत. शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी करायची नाही, कारण की राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना ज्यांनी पीक विमा काढला आहे त्यांना आता 17,000 रुपये देणार आहोत आणि ज्यांनी पीक विमा काढला नसेल त्यांना दुसरे योजनेचे पण पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातील. मग तुम्ही पीक विमा काढला असेल किंवा नसेल तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आता काही एक योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत तर पीक विम्याचे तर येणार, पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पण शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार देणार आहे. त्याबाबतची काय माहिती आहे ती पण आपण बघणार आहोत. पण चला आता सर्वात आधी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत, कोणते 12 जिल्हे आहेत, आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवण्याचं काम करणार असून आता फक्त तुम्ही हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आता मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. होय, लाखो शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करायची नाहीये किंवा आता कसली चिंता करत असण्याची गरज पडणार नाही. बघा या ठिकाणी सरकारने डीबीटीला पण मान्यता देत चांगला निर्णय जाहीर केला आहे. डीबीटी अशी प्रक्रिया म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून आता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे हे आता जमा केले जाणार आहेत, पूर्ण वितरण केलं जाणार आहे आणि यामुळे शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत असं पण आपण म्हणू शकतो. बघा आता आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय झालेल्यामुळे शेतकरी चांगले खुश होत आहेत. बांधवांच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे वाटप होणार असून सविस्तर यादी आलेली आहे. अजून सर्व शेतकरी या ठिकाणी पात्र केले जाणार आहेत. बऱ्याच जणांचं नाव यादीत आलं नाही, त्यांचं पण नाव सरकार आता यादीत घेणार आहे. बघा यादीत पूर्ण नाव येताच लगेच तुमच्या बँक खात्यात 17,000 रुपयांचा हा पीक विमा पूर्णपणे जमा होईल. पण मुख्यमंत्र्यांनी मोठी माहिती दिली, जर यावेळेस तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे केली नाही
तर तुमच्या बँक खात्यावरती यावेळेस पीक विम्याचे पैसे जमा होणार नाहीत। जर आता पीक विमा पाहिजे असेल तर यावेळेस ही 2 कामे शेतकऱ्यांनी करून घ्यायची आहेत, म्हणजे तुमच्या खात्यात पीक विम्याचे 17,000 रुपये येतील किंवा तुम्हाला 21,000 रुपये पण मिळू शकतात। यावेळेस सरकारने नवीन नियम काढलेला आहे, ही 2 कामं केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुमचं नाव यादीत सरकार घेणार नाही आणि तुम्हाला पीक विम्याची कसलीच रक्कम मिळणार नाही। तुमचे पैसे पीक विम्याचे तसेच राहतील, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। मग आता कोणती 2 कामे करायची ती पण माहिती आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। त्यापूर्वी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम सरकार आता टाकणार असून पूर्ण पैसे डीबीटीतून येणार आहेत। आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातून पैशाचं वितरण होत आहे, कोणत्या 12 जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत, त्या जिल्ह्यांची आता तुम्हाला यादी दाखवतो। त्या जिल्ह्यांची आता नावं वाचून दाखवतो। जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या पण बँक खात्यात पैसे जे आहेत ते सरकारकडून वाटप होतील। तर चला जिल्ह्यांची यादी बघू। तर बघू शकता या ठिकाणी आता सविस्तर मोठी आणि महत्त्वाची यादी आलेली आहे। बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की आता आम्ही कोणत्या शेतकऱ्यांना नाराज करणार नाहीत। आता डायरेक्ट सरकारकडून मोठी घोषणा झालेली आहे। प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 17,000 रुपयांचा पीक विमा दिला जाईल। काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 13,000 रुपये येतील, काहींना 10,000 रुपयांचा पण पीक विमा मिळेल, काहींना 17,000 रुपयांचा मिळेल, काहींना 16,000 रुपयांचा पण मिळेल आणि काही असे पण शेतकरी राहतील की त्यांना 20,000 रुपयांपेक्षा जास्त पीक विम्याची रक्कम मिळू शकते। म्हणजे की 21 किंवा 22,000 रुपये पण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात एखाद्या वेळेस जमा होऊ शकतात, कारण की ज्यांना जास्त नुकसान गेल्या वेळेस झालं होतं किंवा पीक विमा यादी मिळालं नसेल अशा बऱ्याच शेतकऱ्यांना जास्त रक्कम पण आता मिळू शकते। मग बघा, पैसे वाटप आज होणार की उद्या होणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी येणार, आता अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो। जर त्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल ना तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला मिळू शकतो। आता सध्या या महिन्यामध्ये पूर्ण वाटप सरकारने करण्याचं ठरवलंय का की दुसऱ्या महिन्यामध्ये सरकार पैसे देणार आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे। आता पीक विमा वाटपाचं कसं नियोजन आहे, सर्व काही माहिती बघूयात। बघा, आता कोणत्या क्षणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, त्यामुळे काळजी करायची नाहीये किंवा कसली चिंता शेतकऱ्यांना करत बसण्याची गरज पडणार नाहीये। तर चला सर्व काही अपडेट आता आपण पाहूयात। तर बघा, आता या ठिकाणी पीक विमा वाटप होणारे जिल्हे आता सर्व काही आपल्याला बघायला मिळत आहेत। बघा, आता कोणते जिल्हे आहेत आणि कोणते तालुके आहेत त्यांची पण यादी दाखवणार आहे। तुम्हाला हे पण कळेल की आपल्या तालुक्याचं नाव सरकारने यादीत घेतलंय का नाही। जर तुमच्या तालुक्याचं नाव सरकारने यादीत घेतलं असेल तर तुमच्या खात्यात डायरेक्ट पीक विमा येणार आहे। तर बघा, यामध्ये पहिला जिल्हा आहे सोलापूर जिल्हा। आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली असून जर तुम्ही आता पीक विमा काढलेला असेल तर तुमच्या खात्यात पैसे पूर्ण जमवणार आहेत। फक्त हे काय सोलापूर जिल्ह्यात जमा होणार नाही, तर बघा उत्तर सोलापूर याचं पण नाव यादीत घेतलेलं आहे। त्यानंतर दक्षिण सोलापूरच्या भागात पण पूर्ण पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारचा आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण पीक विम्याची रक्कम जमा होऊ शकते। बघा, यानंतर जर विचार केला तर बार्शी तालुका जो आहे तो या तालुक्यात पण आता डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत। पूर्ण रक्कम जी आहे ती शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार असून एक मोठा दिलासा आता तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, इकडे बघा, पुढील क्रमांकाचा तालुका अक्कलकोट आहे। अक्कलकोट तालुक्यात देखील पूर्ण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात टाकण्याचा निर्णय सरकारचा आहे। या तालुक्यामध्ये पूर्ण पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो। अक्कलकोट तालुक्यात पूर्ण रक्कम देण्यासाठी सरकारची मोठी तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाखो शेतकऱ्यांसाठी म्हणू शकतो। पैसे वाटपाच्या यादीतील आणखीन पुढचे कोणते तालुके आहेत, तर बघा, मोहोळ तालुक्यातील देखील शेतकऱ्यांचं आता जे आहे ते चांगलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं आता बऱ्याच शेतकऱ्यांचं मागणं होतं की आम्हाला एवढे पैसे द्यावे, तेवढे पैसे द्यावे, नुकसान झालंय। मग आता त्यांची जी इच्छा होती, शेतकऱ्यांची जी गरज होती ती आता भागणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत। मोहोळ तालुक्याचं नाव पण आता सरकारने घेतलेलं आहे। तर चला, यानंतरचा तालुका आहे माढा तालुका। बघा, माढा तालुक्यात पण आता शेतकरी बांधवांना काहींना 13,000 रुपये मिळतील, काहींना 16,000 रुपये, तर काहींच्या खात्यात 17,000 रुपयांचा पीक विमा मिळेल, काहींना वेगवेगळी रक्कम पण मिळू शकते। पण आता पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन याही ठिकाणी झालेलं आहे। बघा, आता एकंदरीत जर विचार केला तर
सर्व शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार असून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटपाला आता मंजुरी आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांना काळजी करायची नाही किंवा कसली चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही। या तालुक्याचं नाव पण घेतलेलं आहे। यानंतरची करमाळा तालुका आहे बघा, करमाळा तालुक्यात देखील पैसे वाटप होणार। त्यानंतर पंढरपूर तालुक्यात पण लवकर पीक विमा जमा होईल। सांगोलामध्ये पण लवकरच पीक विम्याचे पैसे येतील। त्यानंतर माळशिरस तालुक्यात पण लवकरच पीक विम्याचे आता पैसे येऊ शकतात। त्यानंतर मंगळवेढ तालुका याही ठिकाणी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची मोठी रक्कम येण्याची आता शक्यता आहे आणि हे पैसे डायरेक्ट डीबीटीतून येणार असल्यामुळे तिकडून पैसे पाठवल्यावर इकडे अर्ध्या तासातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचं शेतकऱ्यांना दिसणार आहे। कारण की तशी मोठी खुशखबरच आता शेतकऱ्यांसाठी आलेली असून शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता देखील तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाहीये। त्यामुळे आता तुम्ही चिंता पण करू नका। तर चला, पीक विम्याचे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात सरकार वाटप सुरू करत आहे आता तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावं आता एका मिनिटातच सांगतो। त्यासाठी फक्त राहिलेला महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे पण करावी लागणार आहेत। जर ही 2 कामे केली नाहीत तर पीक विमा पण जमा होणार नाही आणि शेतकरी बांधवांनो मग मोठी अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे जर पीक विमा पाहिजे असेल तर ही 2 कामे आता काही झालं तरी करायचीच आहे, जेणेकरून पूर्ण पैसे वाटप सरकारने केल्यानंतर आपल्या खात्यात पैसे येतील। मग कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे, पुढे लगेच दाखवणार असून आता फक्त तुम्ही राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व काही माहिती मिळेल। आणि आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण सरकार सर्वात आधी कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप सुरू करत आहे, कोणत्या तालुक्यात सर्वात आधी पीक विमा देत आहे ही माहिती बघणार आहोत। त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील ही पण माहिती बघणार आहोत। त्यानंतर पैसे आज येणार की उद्या येणार की दुसरीच कोणती तारीख आहे ही पण माहिती आपण बघणार आहोत। सर्व काय अपडेट आता राहिलेल्या व्हिडिओत बघायला मिळेल। तर चला आपण जाणून घेऊया। तर बघा, आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सर्व काय अपडेट आपल्याला व्यवस्थित दिसत आहे। बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की आता पीक विमा देताना कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी पीक विम्याचे पैसे मिळतील। शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितलं आहे की जर शेतकऱ्यांकडे जर ही कागदपत्रे असतील आणि शेतकऱ्यांनी ही 2 कामे केलेली असतील तर त्यांना सर्वात आधी पीक विम्याच्या यादीत त्यांचं नाव घेतलं जाईल आणि डायरेक्ट त्यांना पैसे दिले जातील। मग बघा, आता कोणती कागदपत्रे असणं गरजेचं आहे, कोणतं कार्ड शेतकऱ्यांकडे असणं गरजेचं आहे की ज्यामुळे आपल्या खात्यात पैसे येऊ शकतात ही पण माहिती दाखवतो। बघा, आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी पीक विम्याच्या पैशांचं वाटप होईल। सर्वांना आधी पैसे मिळतील आणि नंतर पुन्हा इतर जिल्ह्यात मिळणार आहेत। मग चला, आता नेमक्या कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे सरकार देण्याची तयारी करत आहे ती यादी आपण बघूयात। आणि सरकार पीक विमा देताना शेतकऱ्यांकडे कोणत्या गोष्टी बघणार आहे, शेतकऱ्यांकडे कोणती गोष्ट असली पाहिजे, कोणतं कागदपत्र शेतकऱ्यांजवळ असलं पाहिजे तरच त्यांना पीक विमा मिळेल, याबाबतची नेमकी काय अपडेट आहे ते पण आता मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो। तर चला, या ठिकाणी बघा, आता महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। बघा, नांदेडमध्ये पण आता पूर्ण पैसे वाटप केलं जाणार आहे। या ठिकाणी पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाईल। यानंतरचा एवढा जिल्हा नाही तर अजून बरेच जिल्हा आहेत। अर्धापूर तालुका आहे, मुदखेड तालुका या ठिकाणी पैसे मिळतील, भोकर, उमरी याही तालुक्यात पैसे जमवणार आहेत। यानंतरचा पीक विमा लवकर मिळणारा जिल्हा अकोला पण आहे। याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार असून शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा आता मिळणार आहे। शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पैसे आता जमवणार आहेत। तर चला, अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि कोणती 2 कामे करायची आता एका मिनिटात सांगतो। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे अकोला जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। त्यानंतर धर्मादाबाद तालुका हा नांदेड जिल्ह्यातील असून या तालुक्यात पण पैसे मिळणार आहेत। बिलोली, त्यानंतर नायगाव, त्यानंतर लोहा याही ठिकाणी लवकर पैसे मिळतील। आणि पीक विमा मिळण्याच्या बाबतीत जर विचार केला तर अग्रेसर असणारे आपल्याला काही जिल्हे बघायला मिळतात। यामध्ये धाराशिव जिल्हा पण आहे, परभणी जिल्हा असेल, या दोन्ही जिल्ह्यात पीक विमा जास्त प्रमाणात वाटप होतो। तर याही जिल्ह्यात आता लवकर हे पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो कोणती 2 कामे करायची तर बघा, ई-केवायसी आता तुम्हाला करायची आहे, केली नसेल तर करून घ्या, असेल तर अडचण नाहीये। आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का, बँक खात्याशी संलग्न आहे का हे तपासा, नसेल तर करून घ्या। आणि तुम्हाला
सरकारने पीक विमा दिल्यानंतर नक्कीच मिळेल, पण बघा पीक विमा काय जमा झाला नाही, आज किंवा उद्या येणार नाही, तर याची तारीख लवकरच जाहीर होऊ शकते. पण पीक विमा मिळणार आहे हे मात्र नक्की आहे. पण तारीख जर सरकारकडून ऑफिशियली जाहीर झाली तर लवकरच अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण पीक विमा मिळणारे जिल्हे हे एक आपण अंदाजे सांगितले आहेत. त्याचं कारण म्हणजे या जिल्ह्यात लवकरच पीक विमा मिळू शकतो, कारण या जिल्ह्यात पीक विमा देण्याच्या हालचाली पण सुरू आहेत आणि मागील पीक विमा या जिल्ह्यात जे आहे ते जास्त प्रमाणात जे द्यायचं होतं ते पूर्ण मिळालेलं नाही. त्यामुळे या जिल्ह्यात पैसे मिळण्याचे पण चान्सेस आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं काम नाहीये. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार पीक विम्याची पुढील तारीख सरकार लवकरच जाहीर करू शकतं. अपडेट आल्यावर देणार आहोत. धन्यवाद.